वेलकम टू आवर सायली फॅशन डिझायनर चॅनल आणि मी आहे सायली। तर बघा मग आज मी तुमच्यासोबत खूपच सुंदर अशी ब्लाउजची डिझाइन शेअर करणार आहे। बऱ्याचदा आपल्याला डिझाइन कशी बनवावी हे सुचत नाही, तरी आणि त्याचबरोबर महत्त्वाचं म्हणजे कस्टमरला आपल्याला थोडीशी नवीन आयडिया द्यायची असते, जेणेकरून कस्टमर आपल्याकडे नेहमी येतील, ते आपल्याशी जरा अटॅच राहतील यासाठी। सो त्यासाठी आज मी तुम्हाला खूप सुंदर अशी ब्लाउजची डिझाइन सांगणार आहे आणि ही जी काही डिझाइन आहे त्याची कटिंग आणि स्टिचिंग दोन्ही पण मी तुमच्यासोबत अतिशय सावकाश स्टेप बाय स्टेप आणि खूप काही महत्त्वाच्या टिप्स अँड ट्रिक्स सांगणार आहे, जेणेकरून हा व्हिडिओ बघून अशी छानशी लेटेस्ट ट्रेंडिंग ब्लाउज डिझाइन तुम्हाला सुद्धा सहजच बनवता येईल यासाठी। आणि अजून एक महत्त्वाचं म्हणजे या डिझाइनची पद्धत इतकी सोपी आहे की बायचान्स जरी तुम्ही कुणी नवीन शिकत असाल तरी सुद्धा तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून अशी छानशी डिझाइन सहज बनवता येईल। सो चला मग आता वेळ न घालवता आपण आपल्या आजच्या छानशा व्हिडिओला सुरुवात करूयात आणि हा व्हिडिओ तुम्ही स्किप न करता पूर्ण नक्की बघा, जेणेकरून हा व्हिडिओ बघून तुम्हाला अशी छानशी डिझाइन सहजच बनवता येईल। त्याचबरोबर तुमच्या साडीला आणि ब्लाउजला खूपच सुंदर असं लुक सुद्धा नक्कीच येईल। ठीक आहे, चला तर आता आपण छानशी डिझाइनला सुरुवात करूया। तर इथे बघू शकतात की ब्रॉकेट टाइप हा ब्लाउज पीस आहे। त्याचबरोबर इथे आपण डिझाइन बनवण्यासाठी काठसुद्धा सेपरेट कटिंग करून घेतलेला आहे। एवढा काठ आहे, एवढा आपल्याला सफिशियंट आहे। आणि एवढंच नाही तर अजून छोटासा कपडा घेतलेला आहे आपण, तर तो आपल्याला काठाला मॅच होतोय। ठीक आहे, तर हे 3 इंच कॉम्बिनेशन करून म्हणजे ब्रॉकेटचा ब्लाउज पीस, छोटासा कपडा, कॉन्ट्रास्ट आणि काठ वापरून आपण खूप सुंदर अशी डिझाइन बनवणार आहोत। तर इथे बघू शकतात की आपण इथे बॅकनेक ऑलरेडी कटिंग करून घेतलेला आहे। तर अस्तर आणि मेन फॅब्रिक अशी दोन्हींची कटिंग झाली आणि सगळ्यात आधी आता मी तुम्हाला ह्या ब्लाउजचं मेजरमेंट सांगते, म्हणजे तुम्हाला तुमच्या मापानुसार डिझाइनची सहज मार्किंग स्टिचिंग करता येईल। तर बघा, हा जो काही ब्लाउज आहे त्याची उंची आहे 12.5, 1 इंच मार्जिन, असं टोटल आपण इथे 13.5ला मार्किंग करून घेतलेली आहे। त्यानंतर इथून घेतलेला आहे आपण 2.5 इंचाची गळा रुंदी आणि 5.5 शोल्डर। ठीक आहे, त्याचबरोबर याचा मुंडासुद्धा आपण 5.5च घेतलेला आहे। 1.5ला मार्किंग करून बॅक साईडच्या मुंड्याचा शेपसुद्धा दिलेला आहे आणि आपण त्यानंतर घेतलेला आहे छातीचा 4था भाग अधिक 1.5 इंच मार्जिन। तर असं टोटल 9.5ला मार्किंग करून आपण हा बॅक पार्ट इथे कटिंग करून घेतलेला आहे। आता सगळ्यात आधी गळ्याची जी काही मार्किंग आहे तर ती आपण अस्तरच्या बॅक पार्टवर करणार आहोत। तर मेन फॅब्रिकचा बॅक पार्ट मी साईडला ठेवते आणि 2.5 इंच गळा रुंदीची तर ऑलरेडी मार्किंग केलेली आहे। त्यानंतर तुमचा जेवढा गळा असेल त्यामध्ये आपल्याला 1/2 इंच एक्स्ट्राचं मार्जिन ॲड करायचं असतं, म्हणजे तुमचा जेवढा असेल त्यानुसार। तर इथे मी 9.5ला मार्किंग करून घेतली। पुन्हा 2.5 इंच गळा रुंदीची मार्किंग इथे करून घ्यायची आहे आणि आपल्याला पट्टीच्या सहाय्याने हा बॉक्स ड्रॉ करून घ्यायचा आहे। तर ही आपली गळ्याची मार्किंग करण्याची बेसिक स्टेप आहे। तुमचा गळा कुठलाही असो तरी तुम्हाला हा बॉक्स आधी बेसिकली ड्रॉ करावाच लागेल आणि त्यानंतर आता आपण इथे ह्या पद्धतीने गळ्याचा आकार देणार आहोत। तर बघा, थोडासा गोलाकार दिला आणि इथून इथपर्यंत म्हणजे आपण चौकोनच्या बाहेर 1 इंचावरती खालची गोलाकार मार्किंग एक्स्ट्राची बाहेर काढलेली आहे। तुम्ही यापेक्षा सुद्धा डीप घेऊ शकतात, तुमच्यावर डिपेंड आहे। ठीक आहे, आणि आता ही जी काही मार्किंग केलेली आहे ना एक्झॅक्टली त्यावरच मी इथे कटिंग करून घेत आहे। ठीक आहे, आता आपण कॅनव्हास पेपर नच यूज करता ही बॅकनेक डिझाइन बनवणार आहोत। अगदी सोप्या पद्धतीने तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही कॅनव्हास पेपरसुद्धा यूज करू शकतात, पण ह्या शेपला तरी गरज पडत नाही। आणि बघा मग आता सगळ्यात आधी आपल्याला मेन फॅब्रिक आणि अस्तरचा बॅक पार्ट एकमेकाला जोडून घ्यायचा आहे। त्यासाठी मेन फॅब्रिक मी इथे सरळ ठेवलं, त्यावर आपण कटिंग केलेला अस्तरचा बॅक पार्ट आहे तर तो ठेवायचा आहे। सेंटरला पिन लावायची आहे आणि दोन्ही साईडच्या शोल्डरला सुद्धा लावून घेऊयात, जेणेकरून आपली गळा रुंदी स्प्रेड होणार नाही आणि शोल्डर उतरण्याचे चान्सेस सुद्धा राहणार नाही। आता ह्या पद्धतीने पिना लावून घेतल्यावर गळा रुंदी चेक केलेली आहे आणि सगळ्यात आधी आता आपल्याला गळ्याच्या साईडनी साधारणतः 1/2 इंच एवढं मार्जिन ठेवत टीप मारून घ्यायची आहे। पुन्हा सांगते, 1/2 इंच मार्जिन ठेवायचं आहे। एकसारखं मार्जिन येईल याची काळजी घ्यायची आहे। गळ्याचा शेप जसा आहे बरोबर त्याच पद्धतीने टीप मारायची आहे। थोडंसुद्धा तिरकं वगैरे होऊन देऊ नका, नाहीतर मग पुन्हा गळ्याचा शेप बिघडण्याचे चान्सेस असतात आणि इथे कॅनव्हास पेपर यूज करत नाही आहे, त्यामुळे सगळं आपलं फिनिशिंग डिपेंड आहे ह्या गळ्यावरच, त्यामुळे व्यवस्थित टीप मारून घ्यायची आहे। तर बघा, इथे आता मी गळ्याच्या साईडला टीप मारून घेतलेली आहे। त्यानंतर आता आपण लगेचच कमरेच्या साईडला सुद्धा इथे टीप मारूयात। तर कमरेच्या साईडला साधारणतः 1/2 इंच एवढं मार्जिन ठेवत आपल्याला टीप मारून घ्यायचं आहे आणि ह्या स्टेपमुळे आपला गळा आणि कमरेचा पार्ट दोन्ही सोबतच फिनिशिंग सहित रेडी होतं, कमरपट्टी लावण्याची गरजसुद्धा पडत नाही। आता ही टीप मारून झाल्यानंतर जे काही मेन फॅब्रिक एक्स्ट्राचं आहे कमरेच्या साईडचं तर ते आपण इथे कटिंग करून घेऊयात आणि यानंतर गळ्याच्या मध्ये सुद्धा जे काही एक्स्ट्राचं आहे ना तर ते सुद्धा आपल्याला इथे कटिंग करून घ्यायचं आहे।
आणि इथे काहीही एक्स्ट्रा मार्जिन सोडायचं नाही आहे. जसं अस्तरचा शेप आहे बरोबर तेवढंच ठेवायचं आहे. कटिंग झाल्यानंतर ह्या गळ्याला द्यायचे आहे छोटे छोटे कट्स, जेणेकरून ज्यावेळेस आपण हा बॅक पार्ट सरळ करू तर तो प्रॉपर असा फिनिशिंग सहित सरळ व्हावा यासाठी. फक्त कट्स मारताना ब्लाऊजला कट जाणार नाही याची काळजी घ्यायची आहे. शिलाईच्या आतमध्येच आपली कट्स आले पाहिजे आणि ह्या पद्धतीने हा बॅक पार्ट आपल्याला व्यवस्थित अलगद सरळ करून घ्यायचा आहे. खाली प्रेस करायचा, गळ्याच्या साईडला सुद्धा व्यवस्थित प्रेस करून घ्यायचा आहे. आणि आता आपल्याला सगळ्यात आधी गळ्याच्या साईडला द्यायची आहे दाबटीप. तर लक्षात राहू द्या, दाबटीप देताना काळजी घ्यायची आहे की अस्तरचा आतला जो काही कपडा आहे तर तो वरती दिसणार नाही, जेणेकरून आपली गळ्याची फिनिशिंग बिघडायला नको. फिनिशिंगसाठी ही खूपच महत्त्वाची टीप आहे. तर व्यवस्थित काळजीपूर्वक बघा ह्या पद्धतीने दाबटीप देऊन घ्यायची आहे. तुम्ही सुद्धा थोडा टाईम लागला तरी चालेल, कारण की दाबटीप व्यवस्थित येणं खूप गरजेचं आहे, तरच मग फिनिशिंग व्यवस्थित येते. तर बघा मग प्रॉपर फिनिशिंग सहित फायनली आपण इथे दाबटीप देऊन घेतलेला आहे. गळ्याचा आकारसुद्धा खूप परफेक्ट असा आलेला आहे. त्यानंतर लगेचच आता आपण कमरेच्या साईडला सुद्धा दाबटीप देऊयात आणि इथे सुद्धा अस्तरचा आतला कपडा वरती दिसणार नाही याची काळजी घ्यायची आहे. आणि इथे लक्षात येईल की गळा आणि कमरेचा पार्ट दोन्हीही आपल्या सोबतच फिनिशिंग सहित रेडी होते. तर इथे आपल्याला कुठेही कमरपट्टी गळापट्टी लावण्याची गरजसुद्धा नाही आहे. ठीक आहे. आता एवढं झाल्यानंतर आपल्याला अस्तर आणि मेन फॅब्रिक एकमेकाला जोडून घ्यायचं आहे. आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे जोडताना कुठेही गोळा होणार नाही याची सुद्धा आपल्याला काळजी घ्यायची आहे. तर बघा मग मी व्यवस्थित इथे हे जोडून घेत आहे. आणि आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे जोडून घेतल्यानंतर आपल्याला जे काही एक्स्ट्राचं मेन फॅब्रिक आहे ना तर ते कट करून घ्यायचं आहे, म्हणजे ब्लाऊज पीसचा एक्स्ट्राचा कपडा. याचाच अर्थ हे कट झाल्यावर आपला परफेक्ट मापाचा बॅक पार्ट इथे रेडी होईल. आणि तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे अस्तरवर आपण परफेक्ट कटिंग करतो, पण ब्लाऊज पीसचा कपडा आपण एक्स्ट्राचा कट करत असतो. त्यामुळे मग इथे ह्या पद्धतीने जोडून एक्स्ट्राचं कट करून सगळ्यात आधी परफेक्ट मापाचा बॅक पार्ट रेडी करायचा, म्हणजे पुढची डिझाईन आपल्याला बनवायला. तर बघा एकदम प्रॉपर फिनिशिंग सहित आपला हा पार्ट इथे रेडी झालेला आहे. त्यानंतर आता बघा जो काठ होता ना तर तो घेतलेला आहे, तर तो इकडनं थोडासा फोल्ड करून आपल्याला सिंपल अशी एक टिप मारून घ्यायची आहे, म्हणजे आपल्याला काठ डायरेक्ट स्टिच करता यावं यासाठी. तर बघा मग व्यवस्थित ह्या पद्धतीने थोडं थोडं पकडत सगळंच मी आतमध्ये फोल्ड करून परफेक्ट मापाचा हा इथे काठ रेडी करून घेत आहे. ठीक आहे. तर बघा जेवढा काठ असेल किंवा जेवढा तुम्हाला यूज करायचा असेल त्यानुसार आपल्याला इथे तेवढा काठ घ्यायचा आहे. तर मी सुद्धा जेवढा काठ अवेलेबल होता तेवढा काठ इथे घेतलेला आहे. आणि यातला उरलेला आपण नंतर स्लीवसाठी सुद्धा यूज करणार आहोत. जर उरला तर, नाही तर मी थोडासा साईडला ठेवलेला आहे. ठीक आहे. आता एवढा काठ आपला छान असा रेडी झालेला आहे. तर आपल्याला हा बॅक पार्टला लावून घ्यायचा आहे. तर काय करायचं बघा, इथून खालचा जो काही शेप आहे ना तर तो ह्या पद्धतीने ड्रॉ करून घेऊयात. आणि तीच मार्किंग दुसऱ्या साईडला ह्या पद्धतीने प्रेस करत मार्क करून घ्यायची आहे बघा. आणि आता खालचा जो काही पार्ट आहे आपला त्यामध्ये आपल्याला हा काठ इथे लावून घ्यायचा आहे. तर इथून सुरुवात करायची आहे. मी स्टार्टिंगला थोडंसं फोल्ड केलेलं आहे बघा. आणि आता छोट्या छोट्या प्लेट्स टाकत आपल्याला हा काठ इथे लावून घ्यायचा आहे. आता प्लेट्स जवळ किती टाकायच्या किंवा किती लांब टाकायच्या हे तुमच्याकडे किती काठ अवेलेबल आहे त्यावर डिपेंड आहे. खूप काठ असेल तर तुम्ही जवळजवळ घेऊ शकता, जरा कमी असेल सफिशियंट तर मग थोडं लांब लांब घ्यायचे आहे. तर मी सुद्धा खूप जवळ किंवा खूप लांब नाही घेत, जरा मीडियमच घेत आहे. आणि अजून एक महत्त्वाचं म्हणजे हे जे काही काठ आहे ना तर हा लावताना तो वरचा जो काही शेप आहे ना व्यवस्थित त्याच लेवलमध्ये लागला गेला पाहिजे याची सुद्धा आपल्याला काळजी इथे घ्यायची आहे. आता तुम्ही छोटा प्लेट्स घ्या किंवा मोठ्या घ्या, फक्त त्यातला डिस्टन्स सेम असू द्या, म्हणजे फिनिशिंग बिघडायला नको. तर बघा इथपर्यंत लावून घेतलेला आहे. त्यानंतर आता इथून पुन्हा खाली आणायचं आहे आपल्याला, जी मार्किंग होती ना तिथपर्यंत बघा मी. आणि मग पुन्हा खालच्या साईडने त्या जे काही प्लेट्स आहेत ना तर त्या प्रेस करत करत ह्या पद्धतीने आपल्याला संपूर्ण याला टीप मारून घ्यायची आहे, म्हणजे खाली आणि वरती दोन्ही साईडला आपला हा काठ व्यवस्थित पॅक व्हावा यासाठी. आणि बघा इथे सुद्धा आपण जी मार्किंग केलेली आहे ना तर तिथपर्यंत आपण तो व्यवस्थित स्प्रेड करून लावलेला आहे. ठीक आहे. आता हा काठ इथे लावून झाल्यानंतर जो काही एक्स्ट्राचा होता ना तर तो आपण इथे कट करून घेऊयात. आपण आधी टीप मारून घेतलेलीच होती. ठीक आहे. अशा पद्धतीने हा काठ आपण लावून घेतलेला आहे. त्यानंतर काय करायचं आहे, आता आपल्याला इथे एक लेस यूज करायची आहे. ॲक्च्युली तुम्ही तुमच्या आवडीनुसार कुठलीही लेस इथे यूज करू शकतात, पण लेस लावण्याच्या आधी मी जो काही कॉन्ट्रास्ट कपडा घेतलेला होता छोटासा तर तो इथे घेते. तर तो डायरेक्ट फोल्ड करते बघा, एक्स्ट्राचं इथे कट करते. 4-5 पदरी करून घ्यायचं आहे. आणि 2x2चे आपल्याला इथे स्क्वेअर कट करायचे आहे.
छोटेसेच पाहिजे नाही, खूप मोठे याची गरज नाही आहे. ठीक आहे, म्हणजे 2x2 हाईट आणि रुंदी दोन्ही आपण 2x2 घेतलेलं आहे, लक्षात राहू दे. आणि खूप मोठ्याची गरजच नाही ॲक्च्युली यासाठी. तर हे रेडी झालेलं आहे. त्यानंतर इथे बघा मी थर्मोकॉलचे जे काही बॉल असतात ना, तर ते घेतलेलं आहे. तर ते यामध्ये ह्या पद्धतीने टाकायचे आहे आणि मॅचिंग दोऱ्याने जास्त वेळ असं गुंडाळून घ्यायचं आहे, म्हणजे ते पॅक होईल आणि खालचं सुद्धा एक्स्ट्राचं कट करायचं आहे. तर असे पोटली बटन्स आपल्याला इथे रेडी करून घ्यायचे आहे. तर सेम ह्याच पद्धतीने बघा मी इथे सगळेच पोटली बटन्स रेडी करून घेतलेले आहे. हे बघा एकदम प्रॉपर असं फिनिशिंग आलेली आहे व्यवस्थित. आता हे रेडी केलेले आपल्याला इथे बॅक पार्टला लावून घ्यायचे आहेत. आता आपल्याला जो काही गोलाकार शेप आहे ना खालचा, तर तिथे ते पोटली बटन्स लावायचे आहे. तर मी एक सेंटरला मार्किंग केली, म्हणजे किती आहेत त्यानुसार आपल्याला सेम डिस्टन्सवरती पुरवायचे आहे म्हणून. आणि ह्या पद्धतीने बघा गळ्याच्या तिथे ठेवून आपल्याला टीप मारून घ्यायची आहे. लक्षात राहू दे पोटली बटन्स लावताना बऱ्याचदा धागे वगैरे तुटतात, तर ते व्यवस्थित काळजीपूर्वक आपल्याला लावायचं आहे. कधीतरी एखादं पोटली बाहेर निघते, एखादं मध्ये जातं, तर तसं होऊ देऊ नका. एकसारखं व्यवस्थित लावायचं आहे. त्यामुळे थोडा टाईम लागला तरी चालेल. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे डिस्टन्ससुद्धा सेम पाहिजे, म्हणून मी सेंटरला मार्किंग केली. म्हणजे सेंटरच्या तिकडे आणि इकडे दोन्ही साईडला आपण सेम लावले की आपलं बरोबर सेम पोटली बटन्स लागले जातील आणि डिस्टन्ससुद्धा सेम यावं यासाठी. तर बघा मग मी ह्या पद्धतीने व्यवस्थित इथे लावून घेत आहे. आणि तुम्हाला जर कमी पडले तर तुम्ही अजून बनवून घ्यायचं. आणि हे तुम्ही खूप जवळ किंवा खूप लांब हे तुमच्या चॉईसवर किंवा कस्टमरच्या चॉईसवर आहे की तुम्हाला किती लावायचे. पण मी खूप जवळ पण नाही लावले किंवा खूप लांब पण नाही लावले, मीडियम डिस्टन्सवर लावलेले आहे, जेणेकरून ते छान दिसावं यासाठी. ठीक आहे. तर बघा इथे मग प्रॉपर फिनिशिंगसहित आपण हे लावून घेतलेले आहे. आणि जे काही थोडे छोटे मोठे धागे असतील तर ते आपण इथे कट करूयात. आता इथे आपण डबल टिप्ससुद्धा मारू शकतो, पण आपण इथे लेस लावणार आहोत, त्यामुळे मग हे पोटली बटन्स पुन्हा व्यवस्थित पॅक तर होणारच आहे. ठीक आहे. आता त्याआधी आपण इथे बॅक साईडला टक्स टाकून घेऊयात. तर बघा सेंटरपासून ना शक्यतो 4.5ला मार्किंग करतो, पण ह्या डिझाईनमुळे आपण 5ला मार्किंग केली. आणि टक्ससुद्धा आपल्याला 3चा म्हणजे छोटासाच घ्यायचा आहे. तर डिझाईनवर डिपेंड असतं, कारण की जर त्या काठ आता जिथे लावलेला आहे त्यावर जर टक्स आला तर ते डिझाईनचं सगळं लूक जाईल. सो तसं होऊ नये यासाठी जर तुमचा गळा जर थोडा छोटा असेल तर मग तुमचा 4चा टक्ससुद्धा इथे व्यवस्थित बसू शकतो. पण हा बऱ्यापैकी डीप पण गळा आहे, त्यामुळे मग आपल्याला इथे छोटा टक्स टाकणं गरजेचं आहे. आणि म्हणूनच मग लेस लावण्याच्या आधीच टक्स टाकते, म्हणजे आपल्याला लेस लावताना थोडासा अंदाज पण यावा यासाठी. तर बघा दोन्ही साईडने टक्स टाकलेले आहे. तर प्रॉपर फिनिशिंग सहित आणि डबल टिपसुद्धा देऊन घेतलेली आहे. त्यानंतर इथे मी आता गोल्डन कलरची लेस घेतलेली आहे. तर गोल्डन दोरासुद्धा ओवून घेते. मी बऱ्याचदा सांगत असते की शक्यतो लेस लावताना मॅचिंग दोराच यूज करायचा, म्हणजे मग फिनिशिंग खूप सुंदर येते आणि लेसवर कॉन्ट्रास्ट दोरा दिसतसुद्धा नाही. ठीक आहे. तर बघा सगळ्यात आधी आता ही जी काही लेस आहे ना तर ती आपण इथे लावून घेऊयात गळ्याच्या वरच्या साईडनं. मी पुन्हा सांगते तुम्ही इथे तुमच्या आवडीनुसार कुठलीही लेस यूज करू शकतात, बट गोल्डन कशावर सुद्धा इझिली मॅच होते, त्यामुळे मी गोल्डन घेतली. तर आता ही वरच्या शेपला इथे लावून घेतलेली आहे. आणि इथे सुद्धा मी डबल टिप देते. तुमची लेस जाड बारीक कशीही असो शक्यतो डबल टिप देत चालायची. ठीक आहे. आता इथे डबल टिप देऊन झाल्यानंतर आपल्याला वरचा जो काही गळ्याचा शेप आहे ना तर तिथे सुद्धा ही लेस लावायची आहे. तर मी सेमच लेस इथे यूज करणार आहे. व्यवस्थित एकसारखं पकडायचं आहे बघा. आणि आता इथून सुद्धा बरोबर ती लेस तो काठ आपल्या त्या लेसमध्ये दाबला जाईल याची काळजी आपल्याला इथे घ्यायची आहे. आणि प्रॉपर फिनिशिंग सहित बघा ह्या पद्धतीने आपण इथे लेस लावून घेतली. तर ह्या लेसला आपण डबल टिप देऊन घेऊयात. ठीक आहे. आता इथे लेस लावलेली आहे, तर अजून एका लेयरमध्ये आपल्याला लेस लावायची आहे. त्याआधी मी इथे खालच्या शेपलासुद्धा लेस लावून घेते. शक्यतो वरचा गोलाकार शेपला लेस लावल्यावर लगेचच खालीसुद्धा लावून घ्यायची, म्हणजे मग साईडच्या लेसमध्ये आपली ही लेस व्यवस्थित दाबली जाईल. ठीक आहे. आणि आता इथे ऑलरेडी एक लेस लावली, त्यामुळे मग मी इथे फोल्ड करून लावून घेते. जर तुम्ही आधीच दोन्ही लावले असेल तर फोल्ड करायची गरज नाही आहे. साईडच्या लेसमध्ये त्या लेस दाबल्या जातील, म्हणजे तिथून धागा निघण्याचे चान्सेस राहणार नाही. तर बघा ह्या पद्धतीने इथे लेस लावून घेतलेली आहे. त्यानंतर काय करायचं आहे, आता आधीची जिथे लावली ना तर तिथे थोडासा डिस्टन्स सोडून अजून एक लेस लावून घ्यायचा आहे. म्हणजेच आपण इथे 2 लेअरमध्ये ही लेस लावत आहोत. तुम्ही सिंगल पण ठेवू शकतात, पण 2 लेअरमध्ये लावल्याने आपल्या ब्लाऊज डिझाईनला अजूनच सुंदर असं लुकसुद्धा येईल. सो तुम्ही असं नक्की ट्राय करू शकता. आणि बघा आता मी ह्या लेसला सुद्धा इथे
डबल टिप देऊनच घेत आहे. ठीक आहे. आता एक साईडने लावून झालेला आहे. सेम त्याच पद्धतीने आपल्याला दुसऱ्या साईडला सुद्धा 2 लेअरमध्ये ही लेस लावून घ्यायची आहे. तर इथे सुद्धा फिनिशिंग वगैरे प्रॉपर येईल याची काळजी घ्यायची आहे. डिस्टन्स व्यवस्थित ठेवायचं आहे. आता आपण गळ्याला एकदम चिपकून लावलेली आहे, थोडंसुद्धा मार्जिन ठेवलेलं नाही आहे. तुम्हाला ठेवायचं असेल तर तुम्ही इथे ठेवू शकता. तर बघा इथपर्यंत लेस लावली गेलेली आहे आणि इथे मी डबल टिपसुद्धा देऊन घेत आहे, म्हणजे ती व्यवस्थित पॅक होते, वरती तरंगत नाही आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे फिनिशिंगसुद्धा खूप सुंदर येते. त्यानंतर आता अजून एक लेअरमध्ये त्यावरच शेजारीच लावायची आहे. तुम्ही थोडासा अजून डिस्टन्ससुद्धा ठेवू शकता, पण मी जरा मीडियमच डिस्टन्स ठेवलेला आहे, खूप जास्त पण इथे ठेवलेला नाही आहे. जर का डिझायनर लेस यूज केली असेल तर मग तुम्ही सिंगल पण लेस लावू शकतात किंवा समोरासमोर लावू शकतात, म्हणजे ती युनिक अशी डिझाईनसुद्धा तयार होते. तर बघा ह्या पद्धतीने आपण इथे दोन्ही साईडला 2 लेअरमध्ये छान अशी गोल्डन कलरची लेस लावून घेतलेली आहे. ठीक आहे. आता यानंतर काय करायचं आहे आपल्याला, इथे सिंपल असे फॅब्रिकचे लटकन बनवायचं आहे आणि इथे मी रेडीमेड गोल्डन कलरची नॉट घेतलेली आहे. तर बघा जे काही गळ्याचा मधला कपडा होता ना, तर तोच मी इथे घेते, चौकोनी कट करून घेतलेला आहे बघा. आणि आता तो आपल्याला ह्या पद्धतीने एक्स्ट्राचं कट केलं बघा मी, आणि यामध्ये टाकून सिंपल असे त्रिकोणी लटकन करायचे आहे. तुम्ही अजून डिझायनर कसेही लटकन बनवू शकतात. याआधी मी बरेचसे लटकनचे व्हिडिओ टाकलेले आहे. खूप सुंदर सुंदर फॅब्रिकपासून मॅचिंग असे आपण लटकन बनवू शकतो. पण आता ह्या डिझाईनला मी सिंपलच बनवते. जर कस्टमरला रेडीमेड यूज करायचे असेल तर तरीसुद्धा तुम्ही इथे रेडीमेड यूज करू शकता. ठीक आहे. आणि ह्या पद्धतीने प्रॉपर असं आपले दोन्ही पण सिंपल असे त्रिकोणी लटकन छान असे रेडी झालेले आहे. आता हे सेंटरपासून कट करूयात आणि लक्षात राहू द्या आपल्याला साधारणतः 2.5 ते 3 इंच खाली आपल्याला हे लावायचं असतं. तर डबल टिप देऊन व्यवस्थित लॉक करायचं आहे. 30 मार्किंग दुसऱ्या साईडला सुद्धा करून घ्यायची, म्हणजे दोन्ही एकाच लेवलमध्ये इथे लागले जाते आणि फिटिंगलासुद्धा ब्लाऊज आपल्याला छान बसेल. त्याचबरोबर एका ब्लाऊजसाठी आपल्याला 1 मीटर नॉट ही सफिशियंट असते. ठीक आहे. तर बघा दोन्ही साईडने नॉट लावून झालेले आहेत. तर मी तुम्हाला बांधून दाखवते की त्याचं लूक कसं येत आहे ते. आणि फायनली ह्या पद्धतीने खूप छान अशी ब्लाऊज डिझाईन आपली इथे रेडी झालेली आहे. सो जवळून एकदा मी तुम्हाला लूकसुद्धा दाखवते. तर बघा मग फायनली खूप सुंदर अशी ब्लाऊज डिझाईन आपली इथे स्टिच करून रेडी झालेले आहे. खूप सुंदर असे पोटली बटन्स बनवून लावलेले आहे आणि थर्मोकॉलचे बॉलचे बनवलेले आहे, जेणेकरून सगळे पोटली बटन्स एकाच शेपमध्ये रेडी व्हावं यासाठी. कारण की आपण कपड्यांपासून पण बनवू शकतो, पण ते छोटे मोठे होण्याचे चान्सेस असतात आणि पोटली बटनपासून प्रॉपर फिनिशिंग सहित एकसारखे रेडी होतात. त्यामुळे डिझाईनलासुद्धा अजूनच सुंदर लूक येतं. आणि ह्या डिझाईनचं ना ॲक्च्युली खूप ट्रेंड चालू आहे. खूप सारे कस्टमर म्हणजे खूप दिवसापासून ही डिझाईन माझ्याकडून शिवून घेत आहे आणि अजूनसुद्धा ह्या डिझाईनसाठी कस्टमरची खूप सारी रिक्वायरमेंट आहे, कारण खरंच ह्या डिझाईनमुळे ब्लाऊज खूप सुंदर दिसतो. सो अशी ब्लाऊज डिझाईन तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करा. मी तुम्हाला ह्या ब्लाऊज डिझाईनची कटिंग आणि स्टिचिंग दोन्ही पण अतिशय सावकाश स्टेप बाय स्टेप आणि खूप काही महत्त्वाच्या टिप्स अँड ट्रिक्स सहित सांगितलेलं आहे, जेणेकरून हा व्हिडिओ बघून अशी छानशी लेटेस्ट ट्रेंडिंग ब्लाऊज डिझाईन तुम्हालासुद्धा सहज बनवता यावे. सो नक्की ट्राय करून बघा. आणि जर काही प्रॉब्लेम येत असेल तर मला कमेंट करून नक्कीच कळवा. मी तुमच्या प्रश्नाचे उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करेन. ठीक आहे. चला मग आता भेटूया पुन्हा नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये. आणि तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ कसा वाटला, आपली आजची डिझाईन आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. आणि असेच नवनवीन छानसे व्हिडिओज बघण्यासाठी आपल्या सायली फॅशन डिझायनर या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि ज्यावेळेस तुम्ही सबस्क्राईब करा त्यावेळेस त्यासमोरील बेल आयकॉन ही नक्की प्रेस करा. त्यामुळे काय होईल, जेव्हा मी नवीन व्हिडिओज टाकेल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईलवर येईल. ओके. चला मग भेटूया पुन्हा नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर, काळजी घ्या. आणि आपला आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघितल्याबद्दल थँक्यू सो मच. बाय बाय.